तो हालात से क्या घबराना, क्योंकि जीत के मैदान के अंदर कभी लश्कर देखा नहीं जाता। सेमीफायनल क्रमांक 1 आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय। जो जिंकेल तो फायनल मध्ये धडक मारेल। सुपर संडे मध्ये नक्कीच तो सामना आपल्याला पाहायला भेटेल, तो संघ आपल्याला पाहायला भेटेल, परंतु तो संघ कोणता असेल हे मात्र प्रेक्षकांना पाहायचं आहे। गेम ऑन, 3 षटकांचा सामना आपल्याला नक्कीच पाहायला भेटेल। चेंडू अगदी शेवटच्या क्षणापर्यंत, शेवटच्या चेंडू जरी हरवला तरी पण त्या चेंडूसाठी सुद्धा तुम्हाला नवीन चेंडू दिला जाईल। तर जाऊया आपण, शोधो गुड गेम, शोधो क्रिकेट नक्कीच आपल्याला पाहायला भेटेल। पहिलाच बॉल खेळपट्टीवरती पडत असताना आपण पाहू शकताय या सेमीफायनल क्रमांक पहिल्या इथे मात्र आपण पाहू शकता, ओहो चांगले क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला भेटला। ऑन साइडला खरं तर फटका खेळायचा होता, परंतु चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नाही। जरा टीम मीटिंग करू नका विनंती असेल। बॅक ऑफ द लेनचा हा चेंडू आपल्याला नक्कीच पाहायला भेटला होता। हा सामना नक्कीच रोमांचक सामना आपल्याला पाहायला भेटेल, जो असेल पहिली सेमीफायनलचा हा सामना केजी स्पोर्ट रायते आणि जय मसोबा चिंचवली या दोन टीम मध्ये। गोलंदाजीसाठी मॅडी आपण पाहू शकताय, पहिला बॉल त्यांनी नक्कीच टाकला होता, तो डॉट आला होता। यावेळेला मात्र इथे थोडीशी बंगबलनेस आपल्याला पाहायला भेटली मिड विकेट मध्ये। इथे मात्र आपल्याला पाहायला भेटले एक धाव एक्झिक्यूट करत असताना फलंदाज हरेशनं आपल्या नावावरती एक धाव या ठिकाणी कोरलेली आहे। धावसंख्या 1 न मात्र सुरुवात झालेली आहे। 3 षटकांचा हा सामना, 18 चेंडू आणि अस्तित्व पण आला। मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकताय हवेचा वारा आपल्याला पाहायला भेटतो आणि त्या अनुषंगाने जर आपण पाहिलं तर ऋषिकेश झेल मात्र त्या ठिकाणी गेला। कधी कधी या वाऱ्याचा खेळाडूंना फायदा सुद्धा होतो, कधी कधी नुकसान सुद्धा होत असतो क्रिकेटच्या पटलावरती आपण पाहू शकताय। ओ सुरेख बॉल, जबरदस्त बॉल वाईड यॉर्कर बॉल आपल्याला पाहायला भेटलाय। बॅकलिपचा प्रयत्न या ठिकाणी तेजसच्या माध्यमातून केला गेला, परंतु चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नाही। चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन गारदला, विसावला। धावसंख्या ही स्थिरावलेली 1। हो इथे चांगला फटका मिड विकेट मध्ये आपण पाहू शकता, डीप मध्ये त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण आहे, प्रोटेक्शन आहे, एकच धाव मिळेल। काय क्षेत्ररक्षण पहा, जबरदस्त क्षेत्ररक्षण। क्रिकेटच्या बाबतीमध्ये आपण जर पाहिलं तर हल्लीच्या काळामध्ये जय मसोबा चिंचवली संघ उच्चांक गाठत आहे, प्रगती मात्र नक्कीच पाहायला भेटत आहे। सेमीफायनल क्रमांक पहिला नक्कीच ही मॅच आपण पाहू शकताय, जो जिंकेल तो फाइनल मध्ये धडक मारेल। राह संघर्ष की जो चलता है वही दुनिया को बदलता है, जिसने रातों से जंग जीती हो सूर्य बनकर वही निकलता है। धावसंख्या 2 नक्कीच आपण पाहू शकताय, तेजस आणि हरीश ही जोडी। ओ इथे जबरदस्त फटका एक्झिक्यूट केलाय, मिड विकेटला क्षेत्ररक्षक नाही, जय हनुमान स्टँडला सलामी देणारा हाय तो चौकार। काय जबरदस्त फटका या ठिकाणी एक्झिक्यूट केला। आपण पाहिला तर गुडलँड स्पॉट मध्ये हा चेंडू होता आणि जो चेंडू ज्या एरियामध्ये टाकलेला आहे त्याला कशा प्रकारे उत्तर द्यावं हे मात्र तेज हरेशच्या माध्यमातून नक्कीच आपल्याला पाहायला भेटले। ईट का जवाब पत्थर से, क्रिकेटची भाषा असते, ज्याप्रमाणे तुम्हाला प्रश्न असेल तसाच उत्तर तुम्हाला द्यावं लागेल। मैदानाच्या आतमध्ये धावसंख्या पुढे सरकत असताना 6 धावा। ओ हा बॉल इथे हेलिकॉप्टर उडवायचा होता, खरं तर या ठिकाणी खोलवर टप्प्याचा हा बॉल होता। हो त्या ठिकाणी फंबलनेस आपल्याला पाहायला भेटली, परंतु बॅकअप खूप छान पैकी अनिल जाधव यांचं नक्कीच आपण पाहिलं, कारण की त्यांना जिंकायचं आहे, फायनल मध्ये प्रवेश करायचा आहे, तर इथे मात्र प्रयत्न नक्कीच आपल्याला पाहायला भेटतील। पहिल्या षटकाचा खेळ इथं मात्र समाप्त झाला। अगदी छानपैकी सुरुवात आपल्याला पाहायला भेटली जय मसोबा चिंचवली संघाची, आणि इथे मात्र थोडासा बॅकफुटवरती जात असताना केजी स्पोर्ट रायते संघ धावा जमवतोय। पहिल्या षटकासाठी फक्त 7 धावा। एसडीचे पहिलं षटक समाप्त झालं। धावसंख्या जर आपण पाहिली तर पहिल्या षटकामध्ये 7 धावा खर्च केलीत। विकेटची प्राप्ती झाली नाही, मॅडीला सफलता मिळाली नाही, परंतु खूप छानपैकी गोलंदाजी केली आहे।
P1चं षटक कसं असावं हे मात्र नक्कीच आपल्याला पाहायला भेटलंय मॅडीच्या माध्यमातून. आता दुसरं षटक घेऊन येतोय दिनेश उर्फ सोनू. वेगवान गोलंदाज आहे. राईट आर्म ओर द विकेटने गोलंदाजी करेल. समोर असेल हरेश जो 6 धावांवरती बॅटिंग करतोय, रक्षात्मक बॅटिंग करतोय. कमकुवत चेंडू नक्कीच पाहत आहे तो खेळपट्टीवरती. एखादा कमकुवत चेंडू आला आणि त्यावरती मी लगेच झपाटा मारेन हे प्रयत्न मात्र नक्कीच हरेशचं, कारण की पहिल्या षटकामध्ये अगदी डिफेन्सिव्ह क्रिकेट त्यांच्या माध्यमातून पाहायला भेटला. Oh, you miss. I will definitely hit. तुम हो तो क्या तुम हो, हम है तो क्या कम है. फलंदाज हरीश बैक टू द डगआउट. क्रिकेटच्या आहे कुरुक्षेत्रात संधी मिळेल तुलाही, तू हिरमुसू नकोस. क्रिकेट हे खूप सुंदर आहे, तू खचून जाऊ नकोस. प्रेम करणारे प्रेक्षक तुझ्यावरती सातत्याने वाढत जाणार, परंतु तू तुझा खेळ सर्व प्रेक्षकांभोवती भिडू दे. सामर्थ्य हातात तुझ्या, स्वप्न डोळ्यात घेऊन चल. सामन्यामध्ये भिडवून छाती, 2 हात करत चल. विजय मात्र तुझाच असेल, तेव्हा मात्र वळून पाहू नकोस, कारण क्रिकेट हे खूप सुंदर आहे, तू खचून जाऊ नकोस. नवीन फलंदाज मयुरेश 3ऱ्या क्रमांकावरती आलाय, ज्याच्यावरती खूप मोठा विश्वास त्यांच्या कर्णधाराने टाकलेला आहे. धावसंख्या जर आपण पाहिली तर इथे मात्र आपल्याला स्थिरावताना पाहायला भेटत आहे 7 धावा. जबरदस्त कमबॅक सोनूच्या माध्यमातून आपल्याला पाहायला भेटल्या. विकेटची प्राप्ती झाली आहे, परंतु हे सातत्य टिकवणं फार गरजेचं आहे. इथे मात्र पाहू शकता टर्न केलाय चेंडू. चेंडू चाललाय डीप मध्ये. 1 धाव नक्कीच मिळेल. मॅडी खूप वेगानं चेंडूवरती आला आणि चेंडू सुद्धा वेगानं फेक केलाय. फक्त 1च धाव. धावसंख्या पुढे सरकत असताना 8 धावा. अगदी डिफेन्सिव्ह क्रिकेट हरीशच्या माध्यमातून आतापर्यंत आपल्याला पाहायला भेटत आहे. कुठले मोठे फटके त्याच्या बॅट मधून येतील अशा प्रकारचं समीकरण नक्कीच आपल्याला पाहायला भेटत नाहीये. चांगली गोलंदाजी सोनूच्या माध्यमातून. ओहो, चांगला बॉल कटाक्ष टाकलं गेलं. पंचांकडे अपील, लाऊड्स अपील आणि पंचांनी बोर्ड आकाशात दाखवले. अजून एक सफलता या ठिकाणी येत असताना दिनेशला लागतोय हा धक्का क्रमांक 2. फलंदाज युरेश. तेजसची खेळी समाप्त. गेले धावसंख्या स्थिरावलेली आपल्याला पाहायला भेटते. 8 धावा धावफलकावरती. सेमीफायनल क्रमांक 1 आपण पाहतोय. आजच्या दिवसातील इपिक फाईट जो जिंकेल तो फायनल मध्ये प्रवेश करेल. इथे चांगला फटका एक्झिक्यूट केलाय डीप मध्ये. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चेंडूवरती येत असताना बॅक टू बॅक दुसरा विकेट कॅरी करत असताना सोनू आपल्या टीम साठी 3रा मोठा धक्का लागतोय. केजी स्पोर्ट राहते या टीमला. फलंदाज कल्पेश बॅक टू द डगआउट. हैं जिनके सपनों में जान होती है, सिर्फ पंखों से कुछ नहीं होता दोस्तों, हौसलों से उड़ान होती है. जबरदस्त बॅटिंग, जबरदस्त गोलंदाजी नक्कीच आपल्याला पाहायला भेटत आहे. 3 गडी बाद झाले मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या फक्त 8 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला भेटत आहेत. आणि आता 5व्या क्रमांकावरती निलेश मात्र आता फलंदाजी करण्यासाठी आलेले आहेत. पहिल्या षटकामध्ये फक्त 7 धावा दिल्या मनोज मॅडीनं आणि इथे मात्र सोनू
इथे मात्र चांगली गोलंदाजी करत असताना खूप चांगली गोलंदाजी, खूप चांगलं कार्य. क्रिकेटमध्ये आपण पाहिलं तर 4 फॉर्मॅट मजबूत असणं फार गरजेचं आहे आणि हे सातत्याने टिकून ठेवलेलं आहे जय मसोबा चिंचवली संघानं. त्यांच्या समोर मात्र भलं मोठं हे आव्हान असेल, हे आव्हान त्यांना इथे मात्र पार करायचं आहे आणि फायनल मध्ये धडक मारायचे. केजी स्पोर्ट रायते संघाचं हे आव्हान पार करावं लागेल. तिथं चांगला फटका आपल्याला पाहायला भेटला. लॉंग ऑन रिझन मध्ये अगदी उंच उडी घेतली त्या ठिकाणी. ज्याप्रमाणे सूर्य देवतेला पकडण्यासाठी बजरंग बलीने उंच उडी घेतली होती त्याचप्रमाणे इथे मात्र दुसऱ्या बाजूला आपण पाहू शकताय स्ट्राइक एंडला इथे मात्र धाव घेण्याचा प्रयत्न आणि अजून एक मोठा धक्का लागत असताना चौथ्या विकेटचं पतन. फलंदाज आणि इथे मात्र नक्कीच पंचांनी रिव्ह्यू घेतलेला आहे. पंचांनी नक्कीच रिव्ह्यू घेतलेला आहे. हा रिव्ह्यू पंचांसाठी आहे. पंचांनी हा रिव्ह्यू घेतलेला आहे. नक्कीच पंचांनी यायचं आहे या ठिकाणी. नक्कीच या स्पर्धेचा नक्कीच नियम जर अशा वेळी जर पंचांना वाटलं तर ते रिव्ह्यू घेऊ शकतील आणि या पंचांनी रिव्ह्यू घेतलेला आहे. 10 क्रिकच्या माध्यमातून खोट्याचं खरं, खऱ्याचं खोटं केलं जातंय. इथे मात्र आपण नक्कीच पाहू शकताय अगदी ज्या वाहिनीने खूप उच्चांक गाठलेले आहेत आणि हे नक्कीच पाहिलं जाईल आपल्याला इथे मात्र नक्कीच. यस फलंदाज बाद आहे. निलेश यांना मात्र नक्कीच डगावच्या अस्त्राला जावं लागतंय. काय जबरदस्त गोलंदाजी दिनेश जो आपल्या स्पेल मध्ये 4 गडी बाद करतोय. जबरदस्त जबरदस्त परफॉर्मन्स नक्कीच आपल्याला पाहायला भेटत आहे. आयुष्यात कधीही स्वतःला उद्ध्वस्त होऊ देऊ नका, नाहीतर लोक ढासळलेल्या घराच्या विटा सुद्धा उचलायला कमी पडत नाहीयेत. संकटावरती अशा प्रकारे तुटून पडायचं की जिंकलो तर इतिहास, हरलो तरी इतिहासच घडला पाहिजे. इथे तुम्हाला जिंकायचं आहे, जर तुम्ही हरला तरी चालेल, परंतु इतिहास मात्र आपल्या नावाची छाप मात्र सोडायची आहे. जी कालच्या दिवसात जयनमान स्पोर्ट ओझरली संघाने छोडून दिली. महेशने मात्र 5 चेंडूत 5 चौकार खेचले. काय बॅटिंग केली होती. रुपेशने सुद्धा जबरदस्त आणि महेश कांबेर सुद्धा त्या ठिकाणी आपण पाहिलं तर जबरदस्त कामगिरी राहिली होती. आजच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायचं आहे ही कामगिरी कोणाच्या नावावरती राहील. फेकून दिला चेंडू सीमा पार, फटक्यात आहे वजन, धावा मिळतील अर्धा डझन. षटकार. असतो त्याला यशाची, सुखाची, आनंदाची वाट सापडत असते. केजी स्पोर्ट रायते संघ सुद्धा संघर्ष करतोय, लढतोय, फाईट देतोय. धावसंख्या 15 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला भेटत आहेत. षटक क्रमांक 2 षटकाचा खेळ समाप्त झालेला आहे आणि आता आपण पाहूया स्लॉग वरचं षटक. गोलंदाज अनिल जाधव गोलंदाजी मार्कवरती आपण पाहू शकताय. धावसंख्या जर आपण पाहिली तर इथून नक्कीच 9.0 ची सरासरी आहे. दरम्यान इथून आपण पाहूया आता या षटकात किती धावा येतील. जाऊया आपण मैदानाच्या आतमध्ये. ओहो हा बॉल, ओहो वाईड यॉर्कर, वाईड यॉर्कर, जबरदस्त जबरदस्त लाजवाब बॉल.
अनिल जाधवचा आपण विचार केला तर वेगवान गोलंदाज नाही आहेत, परंतु कलात्मकता, क्रिकेट हा कलात्मकतेचा खेळ आहे, मानसिकतेचा खेळ आहे. आणि इथे मात्र दाखवत असताना अनिल जाधव, ओ इथे मात्र फटका स्लॉट मध्ये घेतलाय, खेचून काढला फटका, उंच जास्ती गेलाय, लांबी कमी प्राप्त झाली आहे. आणि इथे मात्र आपण झेल मात्र पाहता पाहता जमिनीला दान झालेली आहे. परंतु आपण पाहू शकता की सीमेला मात्र त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला भेटलं. धावसंख्या पुढे सरकत असताना धावफलकावरती आपल्याला पाहायला भेटेल 17 धावा. ओहो, हा बॉल खूप छानपैकी जबरदस्त गोलंदाजी त्या ठिकाणी, दुसऱ्या बाजूला धाव घेण्याचा प्रयत्न आणि फलंदाज बाद. एक 2024 ते 28/1/2024 राष्ट्रमाता जिजाऊ चषक 2024 नडगाव या ठिकाणी नक्कीच क्रिकेटचे आपल्याला सामने पाहायला भेटतील. ज्यांना नाव नोंदणी करायची असेल, प्रवेश निश्चित करायचा असेल तर नक्कीच निलेश गरत यांच्याशी संपर्क साधायचा आहे. जाऊया आपण धावसंख्या पाहूया. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये तेजस सुरोशी जो 7व्या क्रमांकावरती आले, धावसंख्या 17 धावा. ओहो, तेजस सुद्धा इथे मात्र बीट होतोय. स्नेहल या ठिकाणी आपण पाहू शकताय जबरदस्त गोलंदाजी, चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन या ठिकाणी नक्कीच आपल्याला पाहायला भेटत आहे. आता मात्र आपण पाहिलं तर प्रत्येक षटकामध्ये 6.0 ची सरासरी आता आपल्याला पाहायला भेटत आहे. रन रेट आता थोडासा घसरलेला आपल्याला पाहायला भेटत आहे या षटकामध्ये. ओ इथे मात्र चांगला फटका एक्झिक्यूट केले लॉंग ऑन रिजन मध्ये. मॅडी त्या ठिकाणी उपस्थित, एकच धाव मिळेल, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी पाहू शकाल आपण. ही दुसरी धाव कॅरी होईल का नाही, फलंदाज मात्र बाद होईल. फक्त एकच धाव या ठिकाणी मिळालेली आहे आणि इथे फलंदाज बाद होत असताना आपण पाहू शकताय 6 धक्के या ठिकाणी लागलेत. आणि दरम्यान आपण जर पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये 6 गडी बाद झालेले आहेत. धावसंख्या आपण जर पाहिली तर 18 धावा, 6.0 ची सरासरी आपल्याला पाहायला भेटत आहे. एक चेंडू आता मात्र या ठिकाणी शिल्लक आहे. शेवटचा एक चेंडू शिल्लक असेल. काय जबरदस्त बॉलिंग आपल्याला पाहायला भेटली आहे. ओ सुरेख बॉल, सुरेख बॉल. तर नक्कीच हो पंचांचा इशारा त्या ठिकाणी. व्हाईट बॉलचा धाव घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी, परंतु धाव घेण्याच्या प्रयत्नात फलंदाज बाद होतील. परंतु वाईटच्या स्वरूपामध्ये ही धाव मात्र जोडली जाईल, फलंदाज मात्र बाद होत आहेत. धावसंख्या आपण पाहिली थोडीशी पुढे सरकत असताना 19 धावा. .25 ची सरासरी आपल्याला पाहायला भेटत आहे. नवीन फलंदाज पंकज. हो स्नेहल इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, अलाउन द कार्पेट चेंडू चालला, एक धाव कंप्लीट त्या ठिकाणी. ओहो थोडासा पंपलनेस पाहायला भेटला आणि पाहता पाहता 2 धावा कंप्लीट. तिसरी धावाचा मानस असेल, तिसरी धाव या ठिकाणी नाही, 2च धावा मिळतील आणि याच बरोबर विकेटचं पतन झालेलं आहे. मैच कोई भी जीते कोई भी अंदर नहीं आएगा. 7 गडी बाद या ठिकाणी झालेले आहेत आणि पहिल्याने 8 गडी बाद झालेले आहेत. आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर 21 आणि जिंकण्यासाठी 18 चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता असेल हा सामना जिंकण्याकरिता. जय मसोबा चिंचवली या टीमला. तर नक्कीच या सामन्याला सुरुवात होईल. तोपर्यंत आपण जाऊया आपल्या डीजे सोन्याकडे. मॅच कोणी पण जिंकली तरी पण ग्राउंड मध्ये टी शर्ट काढता येणार नाही, संघ बाद केला जाईल.
मैच कोई भी जीते कोई भी अंदर नहीं आएगा। 18 चेंडू आणि 22 धावाची आवश्यकता आहे हा सामना जिंकण्यासाठी। खेळाडू कक्षामध्ये फक्त 9 खेळाडू राहतील, कारण की 2 खेळाडू तुमचे खेळपट्टीवरती असतील। अतिरिक्त खेळाडू जर आढळला तर तुम्हाला पॅनलाइज केलं जाईल। 18 चेंडू 22 धावा, अस्तित्व पणाला कोण जाईल फायनल मध्ये। छत्री पावसाला थांबू शकत नाहीये, परंतु पावसामध्ये उभं राहण्याचं धाडस मात्र देऊ शकते। यशस्वी होण्याची खात्री देऊ शकत नाही आत्मविश्वास, परंतु संघर्ष करण्याची प्रेरणा मात्र देऊ शकतो आत्मविश्वास। इथे तुम्हाला संघर्ष करावा लागेल मैदानाच्या आतमध्ये, कारण की केजी स्पोर्ट रायते संघ सुद्धा त्यांनी सुद्धा या क्रिकेट मधील उन्हाळे पावसाळे पाहिलेले आहेत। सापळा कसा रचायचा हे त्यांना सुद्धा ठाऊक आहे। P1चे पहिले षटक 18 चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता असेल जिंकण्यासाठी। आपण पाहू शकता ऑन साइडला 30 यार्ड सर्कल मध्ये जर आपण पाहिलं तर शॉर्ट फाईन लेग या ठिकाणी सज्ज आहे। शॉर्ट थर्ड मॅन आहे आणि दरम्यान आपण जर पाहिलं तर कव्हर आहे, एक्स्ट्रा कव्हर। मिड ऑफला शतरक्षक आहे आणि जर ऑन साइडचा आपण विचार केला तर इथं मात्र मिड ऑन, मिड विकेट, शॉर्ट फाईन लेग आणि डीप मध्ये लॉंग ऑन काऊ कॉर्नर रिजन वरती एक शतरक्षक आहे। ही चक्रव्यूह रचना आणि लॉंग ऑफला आपण पाहू शकता एक शतरक्षक। गेम ऑन, दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा। ओ अक्रॉस द बॅटने करण्याचा प्रयत्न, त्या ठिकाणी चांगला बॉल, ओ डायरेक्ट हिटची संधी इथे नक्कीच होती। दरम्यान जर कुठेतरी इथे मात्र समोरच्या इष्टांवरती जर चेंडू फेकला असता कदाचित चित्र थोडंसं वेगळं आपल्याला पाहायला भेटलं असतं, परंतु तसं मात्र घडलं नाही। किस्मत हमेशा बहादुरों का साथ देती है। खूप चांगला खेळ जे मसोबा चिंचवली संघानं कालच्या दिवसामध्ये दाखवलेला आहे, त्याच्या अगेन्स्ट त्यांना केजी स्पोर्ट रायते संघाला नमवावं लागेल। इथे मात्र मोठा फटका नयनच्या बॅट मधून छत्रपतीचा छावा, या मिळाल्या 6 धावा, षटकार। प्रेक्षकांना जसा सामना हवा होता तसा सामना मात्र नक्कीच पाहायला भेटला नाहीये। प्रेक्षक मात्र आतुरलेले असतात एक जबरदस्त सामना पाहण्यासाठी। कालचा सामना जो रोमहर्षक झाला त्या सामन्याच्या चर्चा मात्र नक्कीच आपल्या खडवली विभागामध्ये नक्कीच आपल्याला पाहायला भेटल्या। इथे मात्र आपण पाहू शकता चांगला फटका एक्झिक्यूट केला, गॅप मधून चेंडू चाललाय, दणदणीत खणखणीत नयनच्या बॅट मधून अजून एक ब्लास्ट, 4 धावा। चेंडू शिल्लक आहेत, 11 धावांची गरज आहे। इथे मात्र फटका एक्झिक्यूट करता आला नाही, प्रॉपर कनेक्शन मात्र झालं नाहीये। बॉल नक्कीच या ठिकाणी टॉट होत असताना 14 चेंडू आणि 11 असं समीकरण आहे। 14 चेंडू 11 धावा। मयुरेश पुन्हा एकदा, हो इथे मात्र आपण पाहू शकता पावलांवरती त्या ठिकाणी बॉल, ओहो डायरेक्ट हिट सुद्धा केला, थोडीशी वाईट फेकी आपल्याला पाहायला भेटली। दरम्यान ही धाव मात्र पूर्ण केली, पाहता पाहता चुकीची फेकी आपल्याला पाहायला भेटली आणि दरम्यान 2 धावा या ठिकाणी कंप्लीट। चांगली रनिंग बिटवीन द विकेट, धावसंख्या पुढे सरकत असताना लेग बायच्या स्वरूपामध्ये नक्कीच या धावा नक्कीच या ठिकाणी आपण पाहिल्या। नक्कीच पंचांचा निर्णय इथे मात्र अंतिम असेल। पंचांना नक्की आम्ही विचारतोय धावा
यस, डॉट बॉल. 13 चेंडू 11 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदम पुढचा बॉल मयुरीचा. इथे मात्र नयनसाठी उचललाय बॉल. लॉंग ऑफच्या डोक्यावरून छन्नाडेदार सिक्सर. 6 धावा. जबरदस्त बॅटिंग नयनच्या माध्यमातून. आता समीकरण खूप सोपं करून ठेवले नयननं. 12 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता असेल. दुसऱ्या षटकासाठी गोलंदाज हरेश गोलंदाजी मार्कवरती. सामन्यामध्ये जर आपण पाहिलं तर नक्की चित्र बदलत असतात. कधी कधी एक धाव सुद्धा कठीण असते 6 चेंडू मध्ये निघणं. परंतु इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण पाहूया. आता हरेश मात्र दुसऱ्या षटकासाठी गोलंदाजी मार्कवरती आलाय. समोर असेल फलंदाज भावेश, ज्यानं कालचा दिवस गाजवला होता. ओहो, अक्रॉस द बॅट मध्ये ओरिझोंटल बॅटने खेळण्याचा प्रयत्न. खरं तर व्हर्टिकल बॅटने खेळण्याची आवश्यकता आहे, कारण की सहज सोपा हा सामना आहे. विजयाचा सुगंध नाकासमोर दरवळत आहे. हा सुगंध जर दुर्गंधीने बदलला तर नक्की सामन्यामध्ये इथे मात्र चर्चा न उद्यान येईल. डॉट बॉल या ठिकाणी सुरुवात करत असताना गोलंदाज मयुरेश चांगली गोलंदाजी करतोय. हरेश या ठिकाणी हो, इथे मात्र स्क्वेअर लेगला चेंडू वळवला, टर्न केलाय, चेंडू चाललाय 4 धावांसाठी. हा आलाय चौकार. आता फक्त 1 धाव जिंकण्यासाठी आहे. 10 चेंडू शिल्लक आहेत. काय घडलं मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर केजी स्पोर्ट रायते संघ यांच्या कुठल्याही फलंदाजाने जर आपण पाहिलं तर खूप चांगली कामगिरी केली नाही. हरीशनं मात्र जर आपण पाहिलं तर चांगली बॅटिंग करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान स्नेहलनं सुद्धा हात खोलण्याचे प्रयत्न केले होते, परंतु त्यांना यश प्राप्त झाले नाही. मोठी धावसंख्या जमवता आली नाही आणि त्या अनुषंगाने केजी स्पोर्ट रायते संघ या स्पर्धेतून बाहेर निघत आहे. आणि या मॅच मध्ये आपण जर पाहिलं तर इथे सामना जिंकलाय जे मोसोबा चिंचवली.